नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. पहिल्याच पावसात महामार्गावर चिखल आणि वाहतूक कोंडी. उरणमध्ये सकाळच मान्सूनपूर्व पाऊस बरसला. अलिबागमध्ये करिअर मार्गदर्शन शिबिराला मोठा प्रतिसाद. शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या मदतीने वासराला जीवनदान. पंडित सुरेश बापट यांच्या गायनानं रसिक मंत्रमुग्ध. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पूल परिसरात पहिल्याच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावरील चिखलात अनेक वाहनं रुतून बसल्यानं वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. परिणामी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. महामार्गाच्या कामांमुळे रस्त्यालगत मातीचे ढिगारे आणि अपुरे जलनिस्सारण व्यवस्था असल्यानं पावसाचे पाणी रस्त्यावर साचलं. त्यामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला. वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही या मार्गावरून चालणं कठीण झालं असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. उरण तालुक्यातील काही भागात सकाळच मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. एकीकडे उकाड्यानं जनजीवन त्रासलेलं असताना अचानक आलेल्या पावसानं उरणकरांना क्षणिक गारवा मिळाला. पावसाची ही रिमझिम काही काळ सुरू होती. नंतर उकाड्यानं मात्र उरणकरांना हैराण करून टाकलं. या वर्षाचा पहिला पाऊस चालू झाला. अलिबागमध्ये 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भव्य करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित शिक्षण आणि IT क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार आणि मार्गदर्शन मिळाल्याची माहिती देत भविष्यात हजारो विद्यार्थ्यांना मोफत IT प्रशिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. अलिबागला IT कौशल्यांचं केंद्र बनवण्याचं ध्येयही त्यांनी मांडलं. मार्गदर्शन शिबिर आजच्या या मार्गदर्शन शिबिरासाठी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांच्या उपस्थितीत आज हा सेमिनार पार पडला. हा अलिबाग तालुक्याचा 7वा मार्गदर्शन शिबिर होता आणि त्यामध्ये साधारणतः आत्तापर्यंत उत्कर्ष फाउंडेशन यांच्या माध्यमातून साधारणतः एक 24 मुलांना आपण नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर दिलेले आहेत आणि त्याचबरोबर हा 7वा सेमिनार करताना साधारणतः जाग्यावरती येऊन पालकांनी आणि मुलांनी जो 10वी आणि 12वीचा मार्गदर्शन शिबिर घेतला त्याच्यामध्ये साधारणतः 1500 ते 1700 मुलांनी सहभाग नोंदवला आणि त्याचबरोबर ऑनलाईन असल्याकारणाने अनेक मुलांनी घर बसल्या ऑनलाईन त्याचा मार्गदर्शन शिबिर करिअर गायडन्स घेतलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद होते. हे 7वं शिबिर आहे आणि ह्या पूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये कुठलाही मुलगा कुठलाही 10वी-12वीच्या मुलाला मार्गदर्शन योग्य असायला पाहिजे यासाठी हा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आला होता. धन्यवाद. रत्नागिरी शहरातील नवलाईनगर येथील 40 फूट खोल अरुंद विहिरीत निरागस वासरू पडलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांना ही माहिती कळताच त्यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. त्वरित मुख्याधिकारी नगरपालिका रत्नागिरी यांना कळवून रेस्क्यू टीम मागवून घेतली. संध्याकाळी 6:40 सुमारास ही घटना घडली. त्यानंतर वासराला वर्दी काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. नवलाईनगर येथील खोतांच्या विहिरीत वासरू पडले होते. मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या यंत्रणेला पाचारण केले आणि रेस्क्यू टीम अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी हजर झाली. विहीर 10 बाय 10 आकाराची सुमारे 40 फूट खोल होती.
विहिरीत प्रचंड अंधार, आजूबाजूला वाढलेलं गवत आणि खाली जाणवणारी ऑक्सिजनची कमतरता अशा अत्यंत कठीण परिस्थितीत रेस्क्यू टीमचा एक धाडसी कर्मचारी कमरेला दोर बांधून विहिरीत उतरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे हे स्वतः शाखा प्रमुख सिद्धेश्वर कोळी, सरफराज शेख आणि राजू सुर्वे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून मोहीम यशस्वी केली आणि वासराला सुरक्षित बाहेर काढले. निवेंदी येथील प्रसिद्ध होराभूषण स्वर्गीय अनंत गोविंद तुपे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या भजन संगीताच्या कार्यक्रमात भक्तिरसाने ओथंबलेली सुरेल मैफल रंगली. निवेंदी येथील अनंत निवासस्थानी या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. प्रसिद्ध गायक पंडित सुरेश बापट यांनी आपल्या ओजस्वी आणि भावपूर्ण गायनातून श्रोत्यांना भक्ती संगीताच्या विश्वात नेले. तू ही निरंकार, चटपटी लागेल ही नयनन, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी, लढीवाळा देवा मी बोलतो, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, श्री नारायण जय नारायण, माझ्या देहाची पालखी, दावा नयनी यशोदेचा सुकुमार, श्रीरंगा कमलाकांता, पांडुरंग श्रीरंग भजने मना. या भैरवीसह चला पंढरीस जाऊ रखमा आदी भजनांनी वातावरण भक्तिमय झाले. पंडित प्रभाकर कारेकर यांचे शिष्य असलेल्या पंडित सुरेश बापट यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांच्या गायनाला अमेय कारुळकर, श्रेयश व्यास आणि चिन्मय देशपांडे यांनी सुरेल गायन साथ दिली. हार्मोनियम आणि ऑर्गनवर वरद सोहणे, तबल्यावर सुहास चितळे, पखवाजवर कैलास तांबले तर बासरीवर मंदार जोशी यांनी अप्रतिम साथ संगत करत कार्यक्रमाची रंगत अधिक खुलवली. मोक्ष मागिता सांगाती ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, भूतळा भूतळा, कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, वेद बोलविला, वेद टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.